कवठेमंकाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या तर पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 5 जागा मिळाल्या। दरम्यान या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषदेची 1 जागा व पंचायत समितीच्या 3 जागा मिळाल्या। आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विकास चंद्रकांत हाके, दादासाहेब नारायण कोळेकर आणि संजय निवृत्ती बनसोडे हे विजयी झाले, तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय काका पाटील, जनसुराज्याच्या नेत्या अनिता वहिनी सगरे व किसान नेते संदीप गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशिंग जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुजाता निवास पाटील या विजयी झाल्या। पंचायत समितीच्या 8 जागांपैकी आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकिरण सुब्राव घागरे, वामन विलास कदम, सिंधुताई गजानन पाटील, वैशाली रामचंद्र माने आणि प्रियंका अर्जुन गेंड हे विजयी झाले, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप भानुदास झुरे, प्रभावती माणिक निकम आणि अर्जुन गोपाळ करपे हे विजयी झालेत। या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मातब्बर उमेदवारांना पराभव सहन करावा लागलाय। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मळणगाव देशिंग गणातून विजयी झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर समर्थकांनी अजितराव घोरपडे सरकार यांच्या विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय। सायंकाळी 4 वाजेपर्यंत कवठेमंकाळ येथे कार्यकर्ते जल्लोष करत होते। त्यानंतर सर्वच विजयी उमेदवार आणि समर्थक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात आणि गट आणि गणात गावात जाऊन जल्लोष साजरा केलाय।